आता लग्नाचेच बघा ना, जवळचे नातेवाईक व मध्यस्थी सोडून आपण लग्नात राजकारणी लोकांचा सत्कार करत बसलोय व मध्यस्थांना शिव्या घालत बसलोय. त्यामुळे आता आपल्या जवळचेच नातेवाईक आपल्यासाठी पुढाकार घेत नाहीत. मग आपल्याला विवाह संस्था आणि दलालावर अवलंबून राहावं लागतं. मग इथेच सुरू होते खरी फसवणूक. सर्वांना जय जिजाऊ. लग्नासाठी आपण मोठ्या आशेने अपेक्षेनं आमचा जो काही मेंबरचा प्लॅटफॉर्म जॉईन केलेला आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही जे काही 60 रुपयापर्यंत शुल्क भरलेलं आहे आणि मग साहजिकच तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की मला यातून माझे 60 रुपये तर गेलेत, पण याच्यातून मला काय फायदा मिळणार. तर बऱ्याचदा आपण समाज जीवनामध्ये वावरत असताना किंवा काम करत असताना प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या फायद्यासाठीच केली पाहिजे असं नसतं. कारण गेल्या 8 वर्षापासून मराठा लग्न अक्षदाचा जो काही प्लॅटफॉर्म आम्ही सुरू केलेला आहे, तर हा कुठला तरी व्यावसायिक हेतू किंवा कुठला तरी फायदा होईल या हेतूने आम्ही मुळीच सुरू केलेलं नाही, की कुणाचे तरी लग्न या माध्यमातून जुळले पाहिजे आणि ते जर कोणाचे 2चे 4 हात जर होत असतील आणि त्या माध्यमातून त्या बदल्यात जर कोणी आम्हाला आशीर्वाद देत असेल किंवा त्याच्या मनातून काहीतरी चांगल्या फिलिंग आमच्याबद्दल उमटत असतील, तर ती त्याचं मूल्य किंवा मूल्यमापन हे पैशामध्ये करता येत नसतं. आपण जे काही 60 रुपये जे काही खर्च केले, तर ते कुठल्या तरी एका चांगल्या कामासाठीच ते खर्ची पडलेले आहेत. मात्र त्या बदल्यात मला काहीतरी मिळेल या अपेक्षेनं जर तुम्ही आले असाल, तर हा गैरसमज मनातून आपण काढून टाकला पाहिजे. कारण लग्न अक्षदाचा गेल्या 7-8 वर्षापासून मोफत सेवाभाव म्हणून हा प्लॅटफॉर्म चालवत असताना याच्यासाठी जे काय आम्हाला ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी खर्च आला किंवा वेबसाईटमध्ये मर्ज होण्यासाठी खर्च आला, याच्यासाठी डोमेन विकत घ्यावं लागतं, SMS चार्जेस लागतात, जो काही OTP तुम्हाला येतो तर तो 12 ते 15 पैशाचा असतो. वर्षाला त्याचे 6,000 रुपये, 5,900 रुपये जीएसटी सगळं त्याचं नुसतं भाडं त्या SMSचं द्यावं लागतं. सर्व्हर भाडं असतं, मेंटेनन्स असतं. हा खर्च किती येतो हा नेमका आयटीच्या विद्यार्थ्यांना माहित असतो आणि या तुमच्या 60 रुपयाच्या याच्यामुळं याच्यातून आमची कुठलीच भरपाई होणार नाही. मात्र त्यातून थोडाफार हातभार नक्कीच लागतो, ही एक त्याच्या मागची भूमिका. दुसरी गोष्ट अशी की याच्या मागचं जे काही मुख्य कारण आहे, तर हा प्लॅटफॉर्म मोफतमध्ये चालवत असताना जो काही रिक्वेस्ट आणि फोन कॉलचा जो काही आम्हाला भडीमार होतो, तो सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं शक्य नसतं, फोन कॉल उचलणं शक्य नसतं आणि मग त्यातून कुठेतरी आपला 5-50 लोकांचा जर लिमिटेड ग्रुप असला, तर साहजिकच तुमची आमची कुठेतरी ओळख होईल, एकमेकांसोबत संवाद होतील, हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरीकडे आम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या मेंबरसाठी असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली देत आहोत. ती लिंक तुम्ही जॉईन केली पाहिजे, त्याच्यातून तुमचा आमचा परिचय होईल. आणि दुसरीकडे जे काही आपण या मेंबरसाठीचे व्हिडिओ टाकणार आहोत, तर त्या माध्यमातून जे काही स्थळांचा डायरेक्ट परिचय तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू, त्या माध्यमातून स्थळांसोबत बोलण्याचा प्रयत्न करू, मोफत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू. सोबतच जे काही लग्न अक्षदाची वेबसाईट आणि ऍप्लिकेशन आहे, तर त्याच्यावर तुम्हाला रिक्वेस्ट टाकण्यासाठी जे काही पॉइंट्स लागतात, तर त्या पॉइंटसाठी तुम्हाला कुठलेही शुल्क खर्च करायची गरज पडणार नाही. ते पॉइंट सुद्धा आपण मोफत या माध्यमातून उपलब्ध देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. तेव्हा तुमचं कुठेतरी नुकसान झालं असा जर तुमच्या मनामध्ये समज असेल, कारण तशा प्रकारच्या कॉमेंट्स आल्या आणि अशा जर निगेटिव्ह किंवा नकारात्मक कॉमेंट्स आल्या, तर कुणाचाही चांगला हेतू उद्देश जर कोणाचा प्रामाणिक असेल आणि तो चांगल्या उद्देशानं जर काम करत असेल, तर त्याचं नक्कीच मनोधैर्य हे खच्चीकरण होत असतं. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.